हॅलो, मी रश्मी. हायड्रा मशीनमुळे पिगमेंटेशन जातं का? हा खूप जणांनी मला प्रश्न केलेला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज या व्हिडिओमधून देणार आहे. कदाचित मी खूप जास्त ट्रोल होईल, कारण की खूप ब्युटिशियन आणि खूप कॉस्मेटॉलॉजिस्टचा बिझनेस पिगमेंटेशन आणि हायड्रा रिलेटेड गोष्टींवर जास्त चालतो. पण जे खरं आहे ते मला तुमच्यापुढे आणायचं आहे. तर सत्य हे आहे की फक्त हायड्रा मशीन यूज करून पिगमेंटेशन जाऊच शकत नाही. हायड्रा मशीन म्हणजे काय? इट गिव्स हायड्रेशन. काय त्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक आहे, ते काय करतं? जेल पेनिट्रेट करतो. तो जो स्क्रॅपर आहे किंवा तुम्ही जे सोनिक स्क्रब म्हणतात त्याने काय करतं? डीप एक्सफोलिएशन होतं. व्हॅक्यूम सक्शनसारखा जो प्रोब आहे त्याने काय होतं? एक्सफोलिएशन, डेड स्किन रिमूव्ह होऊन काय होतं? तुमची स्किन टोन अँड टेक्स्चर सुधारतं त्याचं. खूप तर खूप काय होईल, सेटिंग देऊन देऊन पिगमेंटेशनवर तिकडची ते खरवडून काढल्यामुळे काय होईल, तिकडची स्किन जराशी फेड होईल. पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा पिगमेंटेशनवर ट्रीटमेंट देता तर पिगमेंटेशन हे तुमच्या स्किनच्या खूप आतल्या लेअरमधून असतं. जेव्हा तुम्हाला इनर मोस्ट लेअरवर काम करायचं असतं तेव्हा वस्तू वरच्यावर खरवडून चालत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सायमल्टेनियसली तुम्हाला लेझर ट्रीटमेंट किंवा केमिकल पील ट्रीटमेंट करायला लागतात. फक्त हायड्रा मशीनवर पिगमेंटेशन जाऊच शकत नाही. सो तुम्ही याच्यासाठी हायड्राला जात असाल तर जाऊ नका. इट गिव्स ओनली हायड्रेशन टू युअर स्किन. छान दिसेल, एवढंच मला सांगायचं आहे.